आणि यानंतर थेट जाऊयात उदय सामंत सध्या बोलतात। अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे। शिंदेच्या आमदारांच्या अशा पद्धतीचे व्हिडिओ का नेहमी समोर येतात? याच्यापूर्वी शिरसाट यांचा देखील असा व्हिडिओ आला होता। सध्याच्या व्हिडिओबद्दल आपण बोलू। सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडियासमोर येऊन बोललेले आहेत आणि मीडियासमोर बोलण्याचं धाडस 100% त्यांचं कौतुकास्पद आहे। त्यांनी असं सांगितलंय की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे, हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे, याच्या मागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे। हा आमचा कधीच मित्र नव्हता आणि सुनील तटकरेच हे घरका भेदी आहेत। महेंद्र थोरवेंनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। पण तुमचे सहकारी मंत्री भरत गोगावलेंचं पण अशाच पद्धतीचं उत्तर आलेलं आहे। पण आता व्हिडिओ पण असे पुढे कुठेतरी महायुतीचं ते कुरबुरी यामुळे समोर येत आहे। मी काय सांगितलं हे चौकशी अंती सगळं पुढे येईल ना। ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल, जगासमोर येईल, महाराष्ट्राच्या समोर येईल। पण भरत गोगावले असतील, महेंद्र थोरवे असतील यांची प्रतिक्रिया ही समांतर पातळीवरती येते आणि सुनील तटकरेंवरतीचा सगळा रोष जातोय। मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल, त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदयांनी केली पाहिजे, तर अजून काय पाहिजे? त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत, कोण नावं घेत नाहीत, या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना देखील कुठेतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात तिथपर्यंत पोहोचू शकतात त्याची जाणीव होईल। पण महेंद्र थोरवे आता यांच्या या स्टेटमेंट नंतर तुम्ही असं मानता का की राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष आहे? पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितलं की आता 3-4 प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे। या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या मागं कोण आहे हे कळणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी। पण महेंद्र थोरवे असं म्हणतायत नाही, महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही। मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोक जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते। हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे, म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत स्पष्ट आहे। आता सुधीर मुनगंटीवार असंही म्हटलेत की जर बहुमत त्यांचं एकमतानं आलं तर त्या बाबतीत विचार केला जाईल वरिष्ठांशी बोलून। कुठेतरी वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे त्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं तेच उत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।